तर जय शिवराय भावांनो. पुण्याला गेल्यापासून काही रानात गेलो नव्हतो, म्हणून घरातली म्हणली तर आलास तर रानात जा, जरा घाण काढ. ह्याला म्हटलं येतेस का रानात, हे म्हणतं मी नंतर येणार आहे. आमची गाडी पुण्यात असल्यामुळं आम्हाला चालत जावं लागते. 1 किलोमीटर अंतर चालून फायनली आम्ही काळवाडी फाट्यापाशी पोचलो. काळवाडी फाट्यापाशी पोचलो आणि गामठाच निघाला. आणि आमच्या वावरापाशी पोचल्यानंतर चप्पल्या नीट केल्या, कारण चप्पल नीट केली पाहिजे, नाही तर भावाभावात कधी कोयत्या पावतर भांडणं होतील काय सांगू शकत नाही. त्याच्यानंतर आम्ही वावराची कंडिशन बघून मला आता हपकीच भरली, कारण ह्यातनं ठोंब्या बाहेर काढायचे होते तर, आणि ते पण कुदळीनं. आता तुम्हाला व्हिडिओ दावतो कसे काढायचे ते. बाबांनो वायच काम नाही केलं तर लगेच पाऊस आला. आधीच आहे आजारी, त्याच्यामुळे भावाला म्हटलं जरा थांब, जरा पाऊस गेला की काम करू. आणि फायनली पाऊस गेला. भावाला म्हटलं आता तू कर. भावाला म्हटलं व्हिडिओ करतो तुझं. भाऊ लगेच तयार झाला. त्याच्यानंतर जरा हातपाय धुतलं तर, कारण की आपलं काम झालं होतं. जरा त्याच्या आधी म्हटलं जरा आपलं सोयाबीन किती आलाय बघूया. सोयाबीनचं वावर बघायला गेलं. त्याच्यानंतर मित्राला लावलेला फोन, त्याला म्हटलं न्यायला आहे. तो पाहतो काहीतरी टाईमपास म्हणून परत जरा हातपाय धुवायला बसलो. त्याच्यावर तेवढ्यात मित्र आला. मित्रांना म्हटलं, मित्राच्या गाडीवर बसलो आणि निघालो. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. फॉलो